नमस्कार, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर होळीच्या विषयी आपण आज पाहणार आहोत की घरामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या आहेत आपल्याला. 2025मध्ये होलिका दहन कधी आहे आणि त्याच्याबरोबर होळी येण्याअगोदर आपल्याला घरामध्ये, देवघरामध्ये या ज्या काही वस्तू आहेत त्या कोणत्या आणायच्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आपल्याला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत. या वस्तू आणल्यामुळे काय होईल, तर आपल्या घराचा खूपच मोठ्या प्रमाणात प्रगती होईल. घरातील सर्व दोष, दारिद्र्य, अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आणि त्याच्याबरोबर घरामध्ये असणारे नकारात्मक शक्ती दूर होईल. घरामध्ये येणारा पैसा जो आहे तो स्थिर राहील, अखंड राहील. तर घराच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील. त्यामुळे या वस्तू कोणकोणत्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या घरामध्ये आपण कोणत्या वस्तू घेऊन यायच्या आहेत, आपण घरामध्ये आणलेल्या आपल्या पतीच्या, मुलांच्या, कुटुंबाचे भरभरून प्रगती होईल. घरातील जे काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या नष्ट होतील आणि त्याच्याबरोबर घरामध्ये असणारी इडापिडा संपून जाईल. आता घरामध्ये आणायची सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्या होळीमध्ये सर्वात पहिली वस्तू अर्पण करावी लागते ती म्हणजे नारळ. नारळाला होळी दिवशी खूपच साधारण म्हणजे खूपच चांगलं महत्त्व आहे. त्यामुळे होळी येण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये नारळ आणायचा आहे. त्या दिवशी संपूर्ण घरामधून फिरवून त्यानंतर ते होळीमध्ये दहन करायचं असतो, म्हणजेच होळीमध्ये ते अर्पण करायचे असते. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला होळी येण्या अगोदर श्रीयंत्र आणून आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आसन मानले जाते. यंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुमार्चन केले तर आपल्या घरामध्ये जे काही पैशाची अडचण आहे, पैसा टिकत नाही, आलेला पैसा सतत खर्च होत जातो असेल आणि पैशाची अडचणी येत असतील तर त्या दिवशी आपल्याला श्रीयंत्र घरी आणायचं आहे. त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कवड्या, ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात. कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत, दोष आहेत, संकट आहेत तर ते दूर होतात. कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनामधून झालेली आहे. त्यामुळे 5 किंवा 7 कवड्या तुम्हाला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये त्याचे पूजन करून त्या स्थापित करायच्या आहेत. त्यानंतर चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते. गोमती चक्र हे केवळ गोमती मध्ये मिळते आणि गोमती चक्र जर आपल्या घरामध्ये स्थापित केले तर भगवान विष्णू आपल्या घरावरती भरभरून कृपा होते. घरामध्ये सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी त्याच्याबरोबर ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या देखील दूर होत असतात. होळीच्या आधी गोमती चक्र घरामध्ये घेऊन यायचे आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला त्यावरती अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे. त्यानंतर पुढची जी वस्तू 5वी आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचे मणी. तुम्हाला जसं शक्य असेल तसे तुम्ही आणू शकता आणि त्यानंतर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर होळीच्या दिवशी ठेवून त्यानंतर पूजा करायची आहे. असे हे सर्व केल्यामुळे आपले घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी, नकारात्मक शक्ती ज्या काही नष्ट होत असतात. आणि त्यानंतर 6वी जी वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो हा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहेत, त्याच्यासोबत उभे आहेत असे फोटो जर आपल्या घरामध्ये स्थापित केले तर हा फोटो आपल्या माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो. त्यामुळे ही होळी येण्या अगोदर तुम्हाला हा फोटो आणायचा आहे. घरामध्ये स्थापित करू शकता किंवा होळीच्या दिवशी पण तुम्ही घरामध्ये स्थापित करू शकता. यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आणि ती स्थापित करायची आहे. त्यानंतर 7वी जी वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्ण देवीची मूर्ती. तुमच्याकडे अन्नपूर्ण देवीची मूर्ती नसेल तर अन्नपूर्ण देवीची मूर्ती स्थापन तुम्ही करू शकता. तर घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल. आपले जे देवघर असते ते आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे देवघरामध्ये ह्या वस्तू तुम्ही स्थापन अवश्य करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर होळी येण्या अगोदर तुम्ही घरामध्ये घेऊन यायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.